नमस्कार शेतकरी म्हणतो. आज या प्लॉटची लागवड होऊन बरोबर 70 दिवस झालेले आहे आणि 70 दिवसामध्ये तुम्ही प्लॉटची आज कंडिशन जर बघाल तर अतिशय चांगल्या पद्धतीने याची वाढ म्हणजे बुडापासून तर शेंड्यापर्यंत जी वाढ म्हणतो ती अत्यंत चांगल्या पद्धतीने झालेली आहे. आणि याच्यात तुम्ही बघू शकता की खालपासून आपल्या कांद्याला पंजा पकडलेला आहे आणि आज 70 दिवसाच्या कालावधीमध्ये त्याला एकसारखा जी मान म्हणतो किंवा दांडा म्हणतो ते आता तयार झालेला आहे. तर ह्या क्षेत्राचं आपण जेव्हा सुरुवात केली तेव्हा माती परीक्षणापासून सुरुवात केली आणि त्याला लागणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आपल्याला द्यायच्या होत्या त्या आपण आतापर्यंत त्याला पुरवत आलेलो आहोत. शेतकरी मित्रांनो, मल्चिंगवरील कांदा म्हटला की त्याला फक्त आपण एकच बेसल डोस करू शकतो, पुढचा डोस आपण त्याला करू शकत नाही. आणि तो पुढचा डोस करण्यासाठी आपण वेगवेगळ्या ग्रेड्स ज्या आहेत त्याच्या गरजेप्रमाणे आपण ड्रीप मधून दिलेले आहे फर्टिगेशनच्या माध्यमातून. तर आतापर्यंत 6 पाणी याला झालेले आहे आणि त्या 6 पाण्यातून 5 वेळा आपण त्याला वेगवेगळ्या ग्रेड्स त्याच्या वयाच्या कालावधीनुसार किंवा गरजेनुसार आपण दिलेले आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, या प्लॉटमध्ये सेंद्रिय कार्बाचं प्रमाण कमी होतं, त्याच्यामुळे प्रत्येक फर्टिगेशनमध्ये कोणतंही रासायनिक ग्रेड देताना आपण याच्यात ऑर्गॅनिक मॅटर रिच असलेले प्रॉडक्ट आपण यामध्ये दिलेले आहे. त्यामध्ये रायझोम आहे, ZX100 आहे, कोनाग आहे, प्रोटीनेक्स आहे, हे प्रॉडक्ट आपण याच्यामध्ये खालनं दिलेले आहे. याचा फायदा आपल्याला आज असा झालेला दिसून येतोय की आतापर्यंत जेवढे काही न्यूट्रियंट्स, मग ते NPK असो, सेकंडरी असो किंवा मायक्रोन्यूट्रियंट असो, त्याचं अपटेक होण्यासाठी जी चिलेशन मेथड लागते त्या चिलेशन करण्यासाठी हे सेंद्रिय घटक काम करतात. आणि त्या सेंद्रिय घटकांचा प्रभाव झाल्यामुळे आपण दिलेले जवळपास 85 ते 90% घटक हे पिकांना चांगल्या पद्धतीने लागू होतात. आणि त्याचाच परिणाम तुम्ही बघू शकता की आता हा प्लॉट जो तयार झालेला आहे हा सर्व गुण संपन्न असं आपण म्हणू शकतो. आत्ताच्या कंडिशनला कुठेही याच्यावर स्ट्रेस दिसत नाही आणि वाढ सुद्धा एकसारखी दिसून आलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, जो शेतकऱ्यांसाठी जो पीक पाहणी कार्यक्रम ठेवला आहे त्याच्यामध्ये आपण आपल्या शेतकरी बांधवांची प्रतिक्रिया पण जाणून घेणार आहोत. त्यांना प्लॉट कसा वाटला, याच्यात अजून काय करायला हवं किंवा काय कंडिशन आहे हे सुद्धा आपण आज प्रत्येकाकडून जाणून घेऊयात. नमस्कार, मी रामकृष्ण निकम. अतिशय सुंदर प्लॉट या ठिकाणी मी बघितला आणि अशा प्रकारचा प्लॉट आपणही तयार करावं अशी एक मनीषा माझ्या मनामध्ये निर्माण झाली. आणि पुढच्या वर्षी मी 100% अशा प्रकारचा प्लॉट बनवील आणि हांडोरे साहेबांनी सर्व शेतकऱ्यांना सहकार्य करावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि थांबतो.